मागच्या 4-5 महिन्यापूर्वी पोलिसांनी अंतरावली सराटीमध्ये उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांवर, मायमावल्यांवर त्या ठिकाणी लाठीचार्ज केला। हा लाठीचार्ज सगळ्या महाराष्ट्राने नव्हे, देशाने नाही, जगात पाहिला गेला। मराठा समाज या एका घटनेमुळे अतिशय पेटला गेला। मी वारकरी कीर्तनकार असल्यामुळे नगरमध्ये, मी नगरचा मूळचा राहणारा आहे, तर माझ्याकडे लोक आले, महाराज तुम्ही घरात बसून चालणार नाही, तुम्ही गावगाव रस्त्यावर येऊन आपण ही प्रबोधन करणं गरजेचं आहे। आणि त्यानुसार मी अनेक ठिकाणी प्रबोधनं केली, कीर्तनं केली। नंतरच्या काळात ज्यावेळेस सगळे सोयरे, मधल्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये जी शिंदे समिती स्थापन केली ती, आणि मराठवाड्यामध्ये मोडीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी शोधण्याकरता काही मोडी लिपीचे वाचक सरकारला हवे होते। मी मोडी लिपीचा वाचक आहे, मोडी लिपीचा अभ्यासक आहे, आणि म्हणून माझेच नगरमधले असलेले आमचे मोडी शिकवणारे, आम्हाला ज्यांनी मोडी शिकवली असे डॉक्टर संतोष यादव, आणि त्यांनी अनेकांना पाचारण केलं, चला आपण गावगाव जाऊन, तहसीलला जाऊन, TLR ऑफिसला जाऊन ते मोडीचे कागदपत्र शोधू आणि कुणबीच्या नोंदी सापडून जाऊ। आणि त्या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालो, आणि मराठवाड्यामध्ये आज ज्या काही 40-42 हजार नोंदी दिसतात त्या नोंदी शोधण्याकरता असा माझा संबंध आला। मधल्या काळामध्ये इथे काम चालू असताना अंतरावलीला जाण्याचा माझा प्रसंग अनेक वेळा आला। तर त्या ठिकाणी सगळे सोयरे, आपण पाहिलं असेल मधल्या काळात सगळे सोयरे 15 दिवस सगळे सोयरे चालू होताना अजूनही सगळे सोयरे चालू आहे। तर हे सगळे सोयरे चालू असताना मी याचा लॉचा विद्यार्थी आहे, नगरच्या लॉ कॉलेजमध्ये मी शिकलेलो आहे, तिथला विद्यार्थी आहे, पूर्ण नाही झालो लॉ माझा पण विद्यार्थी आहे, आणि मला माहिती असल्यामुळं ह्या ड्राफ्ट कसा बनवावा, मसुदा कसा करावा, यासाठी मी त्या कोर कमिटीमध्ये सहभागी झालो। आणि मग जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं घ्यायचं, आणि शासनाचे जे विधी आणि न्याय खात्याचे जे मॅडम होत्या, महसूल खात्याची होती, समाज कल्याण खात्याचे सेक्रेटरी होते, आणि त्या सेक्रेटरींकडे बसायचं आणि त्या परत इकडे यायचं, जरांगे साहेबांना दाखवायचं, तिथून त्यांच्याकडे जायचं, परत त्यांना दाखवायचं, असा गेले अनेक दिवस आम्ही प्रवास केला। पण जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही अनुभवला। हा असा शब्द घाला, तो तसाच शब्द घाला, हे असंच झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे, तसंच करा, असंच करा। आम्ही इतके परेशान झालो, आणि मग आम्हाला सुधारणाच काय करावं आणि काय नाही करावं। त्यांनी क्लिअर कट सांगितलं। मी कालही त्या एका व्हिडिओवर ऐकून दाखवलं की जरांगे पाटलांनी सांगितलं, तुम्हाला ऐकून दाखवतो मी तो व्हिडिओ असा आहे की जरांगे पाटील मला म्हणतात की महाराज आहेत या ठिकाणी, महाराज करू लागायला आहेत, महाराज साक्षीदार आहेत। हे तुम्हाला मी व्हिडिओ ऐकून दाखवतो। बरं, आता उलट काय केलं ते सांगतो। महाराज घेते, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये। परत आहे, आता उलट काय केलं ते सांगतो। महाराज भीती, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये। मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार। मी याला सांगितलं, मी देऊन आलो, तू का म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या। मला म्हणलं ते मला लोक सांगू संतन फिरतन, मला सारं कळतं। ज्या वेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले। मी आता मला झोपच नाही लागली। याची एवढी पोरगी एका चॅनलवर मुलाखत गेली, काय म्हणली, माझे पप्पा एवढे मोठे आहेत की ते देवाला झुकू शकतात, देव माझ्या पप्पाच्या पाया पडन, आमचा देव पांडुरंग आहे, पांडुरंग तुझ्या बापाच्या पाया पडन। एवढा जरांगे मोठा झाला, आणि लोक तुम्ही ऐकून कसं घेता लोक? अरे मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी आपण काय लागन ते करू, सरकारला अंगावर घेऊ, काही करू, पण देवाचा काय संबंध? तुकोबारायचा हे पण निवेदन नाही, सिंगल वन निवेदन नाही सरकारकडं। पण जरांगेंचं निवेदन कॅमेऱ्यासमोर त्यांनी माझ्याकडे लिहून दिलंय, तो नाकारूच शकत नाही। माझ्याकडे त्याच्या ज्या 4 मागण्या आहेत ना, त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत। त्यांनी काय 4 मागण्या केल्या, आणि तो कसा पलटतो, आज पलटी, उद्या पलटी, परवा पलटी, तेरवा पलटी, रोज पलटतो जरांगे, आणि खोटं बोलतो। पण जरांगेने 23 डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मीटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली, आणि त्या मीटिंगचा मी साक्षीदार आहे। त्या बंद खोलीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमाची अशी काच होती, काचेच्या बाहेर कॅमेरे लावले होते, जरांगे आमच्याशी बोलत होते, माझी कॅमेऱ्याकडे पाठ आहे। मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी त्या मीटिंगचा प्रतिनिधी आहे, आतला साक्षीदार आहे। जरांगे आत एक बोलले आणि कॅमेऱ्यासमोर बाहेर जाऊन दुसराच बोलले, मला माहिती आहे काय बोलले, मी योग्य वेळी ते जाहीर करेन। दुसरी गुप्त मीटिंग, आणि त्या दिवशी काय ठरलं होतं, 23 डिसेंबरची
हे होतं आणि 25 तारखेला मुंबईला निघायचं होतं, सगळ्यांच्या साक्षी निघायचं होतं. जरांगेंनी सभेत काय घोषणा केली? 20 जानेवारीला. कुणी कोणाला विचारून 20 तारीख दिली? काय संबंध 20 तारीख द्यायचा? मुंबईला मोर्चा निघाला आणि हे ड्राफ्ट आम्ही घेऊन गेलो. सरकारचे लोक होते. हा ड्राफ्ट असा वाचून दाखवलाय. बच्चू कडू आमदार त्यावेळेस होते आणि त्यांनी अक्षरशः शब्द ना शब्द हा कॅमेऱ्यासमोर ड्राफ्टचा वाचून दाखवला. तो माझ्या माहितीप्रमाणे 18 जानेवारीचा व्हिडिओ आहे, तुम्ही काढून बघा. आणि मग तोच ड्राफ्ट पुढे गेल्यानंतर वाशीला काना मात्रा व्याख्यांची उकार न करता स्वीकारला. जाताना परत काय झालं? गुप्त मीटिंग करणार नाही, कोणाशी बंद खोलीत बोलणार नाही, मी साक्ष देतो. कारण ते म्हणलेले जरांगे ती महाराज साक्षीला येतं. आज जरांगेंची साक्षच बाहेर निघणार आहे. रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाटे 4 ते 6 या इतक्या वाजता एका उच्च पदस्थ अधिकारी, ज्या अधिकाऱ्याला त्यांनी शिव्या दिल्यात आता, त्याच्याबरोबर मिटिंग केली. 2 तास मिटिंग केली. तो अधिकारी हुशार, त्याला माहिती आज त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून ठेवलेली. त्यांनी शिव्या खाल्ल्या. आता तो कवा तरी रिटायर होईनच. जरांगेचं सगळं बिंग बाहेर फुटणार आहे. पुन्हा त्याच अधिकारी पुण्यामध्ये जे कॉलेज येते शेती महाविद्यालय, तिथून गाडीत बसले ते 2 जण आणि गाडीमध्ये त्यांनी अर्धा तास मिटिंग केली, गुप्त मिटिंग. लोणावळ्याची गुप्त मिटिंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मिटिंग केली. म्हणजे हा पारदर्शक नाही. दुसरं, वाशी मार्केटमध्ये तिथं सभा चालू होती. कंटेनर आणला होता आणि त्या कंटेनरच्या वर सभा चालू होती. तर त्या कंटेनरच्या वर जरांगे उभे होते, तिथं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला. मी त्यावेळेस त्या जरांगेंचा सहकारी नव्हतो, कारण मला हे गुप्त मिटिंगा आणि काहीतरी आतल्या आत शिस्त आहे हे माझ्या लक्षात आलं. मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो. एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले, ते सगळे फोटो वगैरे आहेत. आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकावानी खाली बसलो तिथं आणि जरांगे पाटील भाषणाला उठले. कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही. पुढे त्यांनी अजून एक सांगितलं, आरक्षण दिलं तरी आझाद मैदानात जायचं आणि नाही दिलं तरी तुम्हाला माहिती आहे आझाद मैदानात जायचं. सगळ्यांनी गुलाब टाळ्या वाजवल्या, हे जल्लोष केला. आमचे 7, 8, 10, 20, 5-7 हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले. आधी चला आपल्या जागा धरून बसू. आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले, सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे लगेच जी आर. तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून 1-2-4 जण सरकारचे होते. त्यांनी लगेच सांगितलं 15 मिनिटात जी आर देतो, ते अध्यादेश देतो. आपण ऐका, 15 मिनिटात देतो म्हणले. लगेच ते म्हणले, बघा हे काय म्हणायला लागलेत, 15 मिनिटात देतो, 15 मिनिटात देतो. ते म्हणायला लागले बरं का, ते म्हणायला लागलेत. हे सगळं नाटक आहे, 1 नंबरचा नाटक्या माणूस आहे. 15 दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही, त्याला काही कळत नाही. त्याला कायदे तिथं काडीची अक्कल नाही. त्याला कायद्याचा म्हणता का ढ कळत नाही त्याला. हे द्यायला लागलेत. 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल? 15 मिनिटात अधिनियम अध्यादेश 15 मिनिटात द्यायला लागलेत. आणि मग नाटक केलं, ते जी आर घेतला. आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द तुम्ही का सांगतो, फार महत्वाचं आहे. अधिक मी काय जास्त घेणार नाही, एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे. आणि मग त्यांनी तो सगळ्या सोयऱ्याचा जी आर हातात घेतला आणि काय म्हणलं, नीट ऐका. हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. हे जे जरांगे आहेत ना, हे सामाजिक विद्वेष पसरवतात. आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत, सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव, त्यांना म्हणतात हेवांदरी. भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बंद खोलीत कसं काय चर्चा केली? आणि मग पहाटे 3 वाजता यांचं काय झालं? आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये, बघा मी अभ्यासक बोलावणार, मी वकील बोलावणार, मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कण वाचू काढणार. मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये. माझा मायबाप समाज, हे सगळे बोलवण्याचे शब्द येत. मला समाजाला सत्य सांगायचे, हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता. अध्यादेश मान्य झाला अध्यादेशाला. अध्यादेशाने काना मात्र वाचला आणि अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीची तारीख आहे.
हा अध्यादेश 16 आपण वाचा, मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती आहे. 16 तारखेचा त्याच्यात लिहिलेलं आहे. हा अध्यादेश 16 तारीख 16 फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे, क्लिअर कट लिहिलेलं आहे. आणि मग यांनी दुसरी अंधारातून एक मागणी लावली, मी माग जातो. आता अध्यादेश घेतला, विजय झाला, फटाकडे वाजले, लोकांना आनंद झाला, आरक्षण मिळालं. पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच मानला होता. आणि हे कशासाठी? सरकारवर दबाव. काय याला साध्य करायचं होतं? याला एकच गोष्ट साध्य करायला होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा. याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता, यासाठी केला होता अट्टहास. मग माझा दुसरा सवाल त्यांना असा आहे की तुम्ही 10 तारखेला, आता 10 फेब्रुवारी जे उपोषणाला बसले, आता जे उपोषण चालू आहे, हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मिटिंग घेतली का? आज जशी पुढचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केलाय, आला नाही समाज, थोडे लोक आलेत. माझ्याकडे असे बी व्हिडिओ येते याचे, तुम्हाला काय लाज आहे का नाही? 50 लोक गोळा करताय ना, तुम्हाला कसं काय उपोषण करू मी? हे जरांगेचे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत. जरांगे, माझा दुसरा प्रश्न आहे, जरांगेला जरांग्या हे मी नाही म्हणत, ज्याचं घर उद्ध्वस्त केलं वामन वाळेकर, परशुराम खुने, रवी पाटील आणि अजून एक जण आहे, या 4 जणांचं घर बर्बादीने केलं. त्याच्या या दोघांच्या वडिलांचे व्हिडिओ येतं, जरांगे भयकितो, जरांगे फशितो. हे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत. एका शेतकरी रडतोय, तो जरांगेवानी खोटा रडत नाही, तो वामन, तुम्ही नीट पहा व्हिडिओ. त्या वामनराव वाळेकरांच्या डोळ्यात जे अश्रू आलेले आहेत ते दुःखाचे अश्रू येतं, आणि याचे अश्रू मगरीचे अश्रू येतं, नक्राश्रू ज्याला म्हणतात आमच्याकडं. आणि या जरांग्यांनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली, तरी याला अक्कल नाही, नाही तर हा नाटकं तरी करतो. अजून एक सांगतो तुम्हाला, आपण सगळे चॅनेलवाले येतं, आपल्याला TRP लागती, याला हा लय हुशार आहे. त्याच्यात आपल्याकडं अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं विकून घेता येईल, याला पक्क माहिती. त्याला एका हिंदी चॅनेलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी, जरांगे पाटील आप मुंबई को कौन से रस्ते से जा रहे? त्याचं काय उत्तर? हम डांबरी से जा रहे. अरे तुला एवढी तरी अक्कल आहे का रे? हाँ, तुला काय विचारले पत्रकारांनी, तुम कौन से रस्ते से जाने वाले हो? हे तो डांबरी से. अरे रस्ते म्हणजे तुम बीड से, नगर से, पुणे से, कैसे जा रहे हो? एक तर हा जो व्हिडिओ परत काढा आणि वाचा, ऐका. हा म्हणतो, पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार, हा म्हणतो डांबरीहून जाणार. हे उत्तर आहे. एक तर याला अक्कल नाही, नाही तर हा लोकांना फसितो. याचे 2च उत्तर आहेत, तिसरं उत्तर नाही. हा प्रचंड शातीर माणूस आहे, कितीतरी शातीर. याला माहिती आहे TRP कशी मिळेल, शिव्या दिल्या का. त्या दिवशी आम्ही गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागे लावलेला आहे, महिलांच्या बद्दल कसं बोलावं, हा अशीच असती सुंदर आमची आई. शिवाजी महाराज संस्कृती ना, त्यांनी शिकवलं ना, मागं पुतळा आहे ना शिवाजी महाराज तुझ्या. काय म्हणतात, शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा शिवाजी महाराजांची ही शिकवण आहे. आणि ते मधुकर आर्दड कमिशनर समोर बसलेले आहेत, हा लोळतोय आमच्या ग्रामीण भाषेत लोळतोय. अहो, तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी असले असं उठून तर बसता ना, इतकी तरी माणुसकी असते ना आपल्यात. खरं बोला. हा लोळतोय तिथं असा. आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं, आणि ते कमिशनर ते म्हणले काय, आणि काय सुरू केलं, तुझ्या आईचा, मी बोलणार नाही पुढं, टिंब 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 टिंब. अरे जरांगे, ही संस्कृती आहे का? तुझ्या आईबापान तुला हे शिकवलं का? ते जे आर्दड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना, हां, शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना, तिने काहीतरी अभ्यास केला असेल, तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील, हां, ते कष्टातून अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो. त्याच्याबरोबर माझे जे सहकारी आहेत डॉक्टर संतोष यादव नगरचे, यांनी मराठवाड्यावर ज्या नोंदी मिळाल्यात ना आता 30-40 हजार, या डॉक्टर संतोष यादवांचे अनंत उपकार येतं. गावगाव फिरून या माणसाने एसटीने हिंडला, मोटरसायकलीवर हिंडला, बीडमध्ये, लातूरमध्ये, उदगीरमध्ये, नांदेडमध्ये, त्या सगळ्या संभाजीनगरमध्ये, वैजापूरमध्ये हा माणूस मोटरसायकलीने हिंडला. आणि हा याला काय म्हणतो, तुम्ही सरकारच्या भाकरी खातात, आम्हाला भाकरी मिळत नाही, हां, आणि नीट घाला. आता ते मला बोलताच आहे ना, अहो आपल्याला बोलता येईल घ्यायची भाषा. मला सांगा ना, मलाही बंद नाही, तुमचं लाईव्ह चालू आहे, मला असं कळलंय, हां.
तुमची आई असं पुढे बोलला, याला पटतं का, याला शोभतं का? जाम. अरे तू सरकारला शिवाय दे, मी बोलणार नाही ते शिंदेचं पवारांचं ते फडणवीसचं, मला काय घ्यायचं. पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये झाली 23 डिसेंबरला. बीडला, ते बीड संभाजीनगर रस्त्यावर कन्हैया हॉटेल म्हणून आहे, तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली. ती म्हणजे इंटरनेटवर आहे. दुसरी गुप्त मिटिंग त्यांची म्हणजे मला माहिती असलेली बरं का, दुसरी गुप्त मिटिंग झाली रांजणगावला एका बंगल्यामध्ये MIDC मध्ये, जिथं ते मुक्कामाला होते. त्याचं टायमिंग सांगतो, पहाटे 4 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा, त्याच्यामध्ये एक ते पुण्याचं पाषाण रोड आहे, ते औंधचा परिसर आहे, राजभवन आहे, तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च अधिकारी होते, ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले. मला म्हणले तुम्ही बसा. मी म्हणलं मी नाही बसत, मी नाही मोकळा म्हणलं, हे शितुडे शेरून घ्यायला मला नाही मोकळा. आणि ते गेले. त्याच्यानंतरची मिटिंग लोणावळ्याला झाली, ती मला सगळ्यांना माहिती होती. लोणावळ्याला आपण आक्षेप घेतलेले होतं. आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग वाशीला झालेली आहे. 10 तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले. पहिला आक्षेप, आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ, पुढची दिशा ठरवू, मग 10 तारखेला का नाही बोलावलं? 10 तारखेला जरांगे त्यांची जे काही लोक होते आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं. आणि जरांगे काय म्हणले, त्यांची चर्चा झाली बरं का, आता उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला. आत्ता चालू आहे आपण 16च्या नंतर बसू ना, आत्ता चालू आहे आपण 16च्या नंतर बसू. जरांगेला एक फोन आला, आता तुमचं उत्तर देतो मी. जरांगेला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असताना त्यांच्या एखाद्याने विचारलं, काय करतो पाटील? ते म्हणले काय ना, आता हे पत्रकार बसलेत आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषणास ठरवू. हे त्यांचे शब्द आहेत बरं का, 10 तारखेचे. त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसले. त्यांचा तो मंचक फार पवित्र आहे तो असा, तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे असे सगळे. त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी. आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं, पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका, ऐका. ते वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला. हे त्यांचे पुढचं बोला. लोक म्हणले अहो मिटिंग घ्यायची होती आपल्याला, मग नाही आता मी बसलो म्हणले, आता पुढचं बोला. अरे तू कोणाला बसला विचारून? तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या, तू विचारलंच कोणाला? मुदतच जर 16 तारखेपर्यंत, 16ला अधिकारी आपल्याला बसायचा. कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे, कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करा.